तिकडे नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील रायगण पूलही मोडकळीस आलाय। हा पूल धोकादायक परिस्थितीत असून या पुलाला 60हून अधिक वर्ष झाली आहेत। या पुलाचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अविनाश सुनावणे। महाडच्या दुर्घटनेनंतर आता महाराष्ट्रातील अनेक पुलांची परिस्थिती किती भयानक आहे याचं चित्र समोर येतंय। आपण आहोत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जो नागपूरवरून सुरतकडे जातो। या महामार्गावरती आपण हा रायगणचा पूल आता पाहू शकतोय की या पुलावरती 1957 सालाची या पुलाची निर्मिती आहे। जवळच एक धरण आहे रायगण धरण की ज्यावेळी या धरणाची कॅपॅसिटी पूर्णपणे फुल होते त्यावेळी या रायगण पुलावरनं पाणी वाहतं। या स्थानिकांनी अनेकदा या ठिकाणी तक्रारी केल्या आहेत, मात्र या ठिकाणी या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाहीये, त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत। आपण पाहतोय की या पुलावरती संरक्षण कठडे नाहीत। प्रत्येक प्रवासी जो आहे, प्रत्येक वाहनधारक जो आहे हा आपला जीव मुठीत घालून हा आपला प्रवास करतोय। त्यामुळे सरकार महाड सारख्या घटना होऊ पाहतंय का, हाच एक सर्वात मोठा प्रश्न आहे।